स्तोत्र संहिता अध्याय 69 मुख्य गवयासाठी शोषणनिम भूकमले ह्या चालीवर गावयाचे दाविदाचे स्तोत्र। हे देवा, मला वाचीव, कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे। मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही। मी खोल पाण्यात आलो आहे आणि लोंढा माझ्यावरून जात आहे। आरोळी मारिता मारिता मी थकलो आहे, माझा घसा कोरडा पडला आहे। आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत। विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत। अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे बलिष्ठ आहेत। मी हरण केले नव्हते, तेही मला द्यावे लागले। हे देवा, तू माझे मूर्खपण जाणतोस आणि तुझ्यापुढे माझी पातके लपलेली नाहीत। हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतीक्षा करीतात त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये। हे इस्रायलाच्या देवा, जे तुझा शोध करीतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये। कारण तुझ्याकरिता मी निंदा सोशिली आहे, लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे। मी आपल्या भावास नवखा, माझ्या सहोदरास परका असा झालो आहे। कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकिले आहे। निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे। मी उपास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले। मी गोणताटाचे कपडे चढविले, तेव्हा मी त्यांच्या उपहासाचा विषय झालो। वेशीत बसणारे माझ्याविषयी बोलत असतात, मी मद्यपी लोकांच्या गायनाचा विषय झालो। मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करीतो। हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे। चिखलातून मला काढ, मला ऋतू देऊ नको। मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर व खोल पाण्यातून मला काढ। पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नको, दलदलीत मला खचू देऊ नको। गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नको। हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे। आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ। आपल्या दासापासून तू आपले मुख लपवू नको, कारण मी संकटात आहे। माझे सत्वर ऐक, माझ्या जीवाजवळ येऊन त्याचा उद्धार कर। माझे वैरी पाहून माझा उद्धार कर। माझी निंदा, माझी फजिती आणि माझी अप्रतिष्ठा तू जाणतोस। माझे सर्व शत्रू तुझ्यापुढे आहेत। निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे। मी अगदी बेजार झालो आहे। माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही। माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही। त्यांनी मला अन्न म्हणून विष खावयास दिले, तहान भागविण्यासाठी मला आंब दिली। त्यांच्यापुढे मांडिलेले ताट त्यास पाश असे होवो, ते निश्चिंत असता त्यास ते जाळे असे होवो। त्यास दिसेनासे व्हावे म्हणून त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येवो। तू त्यांची कबर सदा खचीव, तू त्यांच्यावर आपल्या क्रोधाचा मारा कर। तुझा कोपाग्नी त्यास गाठो, त्यांची वस्ती ओसाड पडो। त्यांच्या डेऱ्यात कोणी न राहो, कारण ज्याला तू शिक्षा केली त्याच्या पाठीस ते लागतात। तू ज्यास घायाळ केले आहे त्यांच्या दुःखात ते भर घालितात, त्यांच्या अन्यायात भर टाक।
तुझ्या न्यायपरायणतेचा लाभ त्यास न होवो. जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत. नीतिमानांबरोबर त्यांची नावनिशी न होवो. मी तर दीन व दुःखी आहे. हे देवा, तू सिद्ध केलेले तारण मला उच्चस्थानी नेऊन ठेवील. गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन. त्याचे उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. ते बैलांपेक्षा, शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोऱ्ह्यापेक्षा परमेश्वराला आवडेल. दीन हे पाहून हर्ष करीतील. देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो. कारण परमेश्वर दरिद्र्यांचे ऐकतो. बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानित नाही. आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यात संचार करणारे सर्व प्राणी त्याचे स्तवन करोत. कारण देव सियोनेचे तारण करील. तो यहुदाची नगरे बांधील. लोक तेथे राहतील व ते त्यांच्या ताब्यात येईल. ते त्यांच्या दासांच्या संततीचेही वतन होईल. ज्यास त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करीतील.